लाडकी बहिणींना लाडक्या त्यांना खुशखबर 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 तुमच्यासाठी अत्यंत आनंदाच्या दोन बातम्या समोर आल्यात। 4,500 रुपये तुम्हाला हप्ता भेटणार या स्वरूपाची एक मोठी बातमी समोर आली। मी तुम्हाला पुराव्यासहित या ठिकाणी दाखवणार आहे। तर 4,500 रुपये कोणत्या लाडक्या बहिणींना भेटणार आहेत ही सगळी गोष्ट तुम्हाला मी दाखवणार आहे। तर लाडक्या त्यांना खुशखबर आणखी एक आहे, ती म्हणजे आपल्या राज्याचे अर्थमंत्री या ठिकाणी डिसाइड झालेले आहेत, ठरले गेलेले आहेत। ज्या ठिकाणी बघा आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री या ठिकाणी ठरलेले आहेत, त्याचबरोबर राज्याचे अर्थमंत्री हे जे पद होतं ते अर्थमंत्री पद स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवलेलं आहे। हे महत्त्वाची बातमी देखील आता समोर आली, ज्याची आपण आतुरतेने वाट बघत बसलो होतो की बाबा आपल्या या बजेटवर म्हणजे आपल्या जे निधीवर मंजुरी कोण देणार आहे, त्याला सही कोण करणार आहे, तर हा प्रश्न देखील सुटलेला आहे। लाडक्यांनो या ठिकाणी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। जिल्हा परिषदेच्या निवडणुका समोर आलेल्या आहेत। 7 तारखेला निवडणुका आहेत, आज तारीख आहे 3 आणि बघा 4,500 रुपये हप्ता वाटपाची एक मोठी बातमी समोर आली। कोणत्या लाडक्या बहिणींना 4,500 रुपये भेटणार, तर लाडक्यांनो तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला 18वा हप्ता भेटला होता का नव्हता पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स सांगायचंय, कारण की 4,500 रुपयाची बातमी तुम्हाला मी लगेच दाखवणार आहे, पुराव्यासही सगळं दाखवणार आहे। व्हिडिओ खूप काळजीपूर्वक आहे आणि आपण जी मागणी करत होतो लाडक्यांनो त्या मागणीला यश या ठिकाणी कुठेतरी आलेलं पाहायला मिळेल तुम्हाला लाडक्यांनो। त्याच्यामुळे सर्व लाडक्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताय। चला आता वेळ आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लाडकी बहीण योजना 19वा हप्ता वाटप कधी होणार हे तुम्हाला मी आता लगेच सांगून टाकतोय। 19वा हप्ता वाटपाला या ठिकाणी 7 फेब्रुवारी बघा मतदान आहे। 7 फेब्रुवारीच्या अगोदर या ठिकाणी आज 3 तारीख आहे, या उद्या परवा 13 हे 2-3 दिवसामध्ये या ठिकाणी खुशखबर येण्याचे मोठे चान्सेस आहेत लाडक्यांनो। हे तुम्हाला मी आता सांगतो, हे 2-3 दिवस पुढचे तुम्हाला मी आधीपासून सांगतो। बघा मागच्या वेळेस निवडणुका होत्या 15 तारखेला, त्याच्या अगोदर 2 दिवस आधी वाटप सुरू झालं होतं। यावेळेस पण बघा आता जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत आणि शक्यतो तर या ठिकाणी ह्या 2-3 दिवसामध्ये तुम्हाला एक गुड न्यूज भेटणार, हे तुम्हाला मी आता डायरेक्ट सांगतोय। आता राहिला प्रश्न 4,500 रुपयाचा, तर 4,500 रुपये वाटप कुणाला होणार, बघा कोणाला 4,500 रुपये मिळणार हे तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे। अर्थमंत्री पद जाहीर झालेलं आहे, एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। अर्थमंत्री पद देखील आता जाहीर झालेलं आहे, उपमुख्यमंत्री पद जाहीर झालेलं आहे। आता लाडक्या बहिणीच्या हप्त्याला काही प्रॉब्लेम नाहीये, सगळ्या गोष्टी सुरळीत होणार आहेत। आता त्याच्यानंतर 19वा हप्ता वाटप नेमका कधी होणार आहे तुम्हाला मी ते आता सांगायला लागलोय। चला आता वेळ आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया। 4,500 रुपयाची बातमी, तर लाडक्या कुणाला 4,500 पाहिजे पटपट सांगा। ज्याला 17वा 18वा हप्ता भेटला नाही त्या लाडक्या ताईला तर एकदम भारी महत्त्वाची गोष्ट आहे लाडक्या 4,500 रुपये तुम्हाला आता बघा मी सांगत नाही, या ठिकाणी स्वतः या ठिकाणी तुम्ही बघू शकता लाडक्यांनो, आणि टीव्हीवर पण आलेला आहे, तुम्हाला ती बातमी पण दाखवतो। बघा 3 फेब्रुवारी 2026 आजची लेटेस्ट बातमी आहे, साम टीव्हीची बातमी आहे। काय बातमी बघा, लाडकी बहीण योजना आनंदाची बातमी, खुशखबर, पहिलं सेंटेन्स तुम्ही वाचा लाडक्यांनो, आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे। लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये खटाखट 4,500 रुपये येणार, लाडक्या बहिणीच्या अकाउंटला खात्यामध्ये पटापट पटापट तुमच्या 4,500 रुपये अकाउंटला येणार। कारण या ठिकाणी आले समोर, काय नेमकं कारण आहे या ठिकाणी आता लाडक्याच्या खात्यामध्ये 4,500 रुपये जमा होणार, हे मी बोलत नाही लाडक्यांनो, आजची लेटेस्ट बातमी आहे। टीव्ही 9 नाही साम टीव्हीला तुम्ही टीव्हीवर पण जाऊन बघू शकता, ही बातमी समोर आलेली आहे, तुमच्या समोर बातमी दाखवायला। खुशखबर, सगळ्या लाडक्या आता खुश झाल्यात का? आणि तुम्ही म्हणत असाल की सर ही जादू कस काय व्हायला लागली, हे सरकार आपल्याला टाकायला तर कस काय पैसे, सरकार तर कधी नाव घेत नसते पैसे टाकायचं, कधीच म्हणत नसते। मागच्या निवडणुकाला पण म्हणलो आम्ही 3,000 टाकतो 3,000 टाकतो, यावेळेस म्हणाले 4,500 टाकतो 4,500 टाकतोय। हे लाडक्याताईंनो काही लक्षात घ्या, लाडक्याताईंनो आता निवडणुका जवळ आल्या, निवडणुका आल्या की या ठिकाणी सगळ्या गोष्टी होत असतात आणि याचाच फायदा आपल्या लाडक्या बहिणींना व्हायला पाहिजे, भलं ते काही का असू द्या, कारण काही असू द्या, लाडक्या बहिणींना फायदा व्हायला हे महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायला लागेल। चला आता एक वेळ लागला, तुम्हाला ही पहिली बातमी दाखवली, तर तुम्हाला साम टीव्हीची ही बातमी पुढे दाखवत आहे। नेमकं काय त्यांनी सांगितलेलं आहे, तर लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे। या महिलांना मिळणार 4,500 रुपये। आता अशा कोणत्या महिला आहेत ज्यांना 4,500 रुपये भेटणार आहेत, कोणत्या महिला अशा आहेत ज्यांना 1,500 रुपये भेटणार, हे तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो लाडक्यांनो। ज्या लाडक्याताईंना 17वा 18वा हप्ता भेटला नाहीये त्यांना 4,500 रुपये या ठिकाणी भेटणार
भेटणार अशा स्वरूपाची मोठी बातमी समोर आली आणि ज्या लाडक्या त्यांना 18वा हप्ता भेटलाय त्यांना या ठिकाणी किती भेटणार आहे 1,500 रुपये भेटणार आहेत. तर तुम्हाला एक छोटा मी प्रश्न विचारतो लाडक्या त्यांनो, तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय, तुम्हाला 17वा 18वा हप्ता भेटलाय का? 17वा 18वा हप्ता भेटला नसेल तर तुमच्या घरी अंगणवाडी सेविका आल्या होत्या का? अंगणवाडी सेविका आल्या, तुमची पडताळणी झाली तर तुम्हाला या ठिकाणी 100% या ठिकाणी पैसे भेटणार. या ठिकाणी मोठी ही बातमी तुम्हाला मी दाखवतोच खाली. आणि जर तुमची पडताळणी झाली नसेल तर आताच तुम्हाला ते पैसे भेटणार नाही. ज्यावेळेस पडताळणी होईल, आता हे लिहून ठेवा, मी जे बोलतो ते रेकॉर्डिंग करून ठेवा लाडक्या त्यांनो. आता हे बघा, निवडणूक आल्यामुळे 4,500 रुपये देतो असे ते म्हणाले, पण या ठिकाणी जर निवडणुका पुढे गेल्या, म्हणजे निवडणुका झाल्यानंतर जर तुमची पडताळणी झाली तर तुम्हाला 1,500 रुपये भेटणार आहेत. ज्या ज्या महिन्याचे त्या महिन्यात भेटतील. तर लाडक्या त्यांनो, ही तुम्हाला गोष्ट मी आत्ताच क्लिअर करून टाकतोय, कारण तुम्ही पुन्हा म्हणू नका की सर 4,500 रुपये भेटणार होते तर काय झालं. तर लाडक्या त्यांनो बघा, निवडणुका असल्यामुळे ही चर्चा चालू झाली आहे की सगळे मागचे पण हप्ते लाडक्या त्यांना भेटतील. पण या ठिकाणी त्यांनी GR मध्ये मागे म्हणजे 2025 मध्ये GR मध्ये टाकलं होतं, ज्यावेळेस लाडक्या बहिणीचा अप्रूव्ड स्टेटस असेल त्याच महिन्यापासून त्यांना हप्ते भेटणार आहेत. त्याच्यामुळे तुमचा आता स्टेटस अप्रूव्ड नाही, रिजेक्टेड आहे, त्याच्यामुळे तुम्हाला या महिन्याचे भेटणार नाहीत, पण ज्यावेळेस तुमचा अप्रूव्ड होईल त्या महिन्याचे भेटतील. पण आता ही तर बातमी काय आली 4,500ची, कारण आता निवडणुका जवळ आल्यात आणि निवडणुका जवळ आल्यामुळे सरकार म्हणत आहे तुमची जर पडताळणी झाली असेल तर तुम्हाला 4,500 रुपये टाकतो. आता मी म्हणत नाहीये, तुम्हाला वाटलं तर दाखवतो. रेकॉर्ड हे तुम्ही वाचा. लाडक्या बहिणीला मिळणार 4,500 रुपये या ठिकाणी बघू शकाल. लाडक्या बहीण योजनेच्या सध्या चांगली चर्चेत आहे. या योजनेतून लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. दरम्यान आता या महिलांना 1,500 रुपये मिळणे बंद झालेले आहे. जवळपास लाखो महिलांचा लाभ बंद झालेला आहे. त्यात अजूनही जानेवारीचा हप्ता आलेला नाही. त्यामुळे हा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. यासोबत अजून एक अपडेट समोर आली आहे. या महिन्यामध्ये काही महिलांना 4,500 रुपये मिळणार आहेत. या ठिकाणी बघा, आता फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे तरीही महिलांना जानेवारीचे पैसे मिळाले नाहीत. याचबरोबर अनेक महिलांचे केवायसी मध्ये चूक केल्याने त्यांना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही. आता या महिलांना 3 महिन्याचे एकत्र मिळणार असल्याची बोलले जात आहे. बघा, आता या महिलांना 3 नीट वाचा. आता या महिलांना म्हणजे ज्यांना या ठिकाणी 17वा 18वा हप्ता भेटला नाहीये, त्यांची या ठिकाणी केवायसी कंप्लीट होईल, त्यांना 3 हप्ते एकत्र भेटतील, 4,500 रुपये भेटतील. या ठिकाणी ही सांगितली जात आहे. तर आता बघा, पुढे अजून तुम्हाला ही बातमी अजून कंटिन्यू दाखवतो काय आहे. तर बघा, ज्या महिलांची केवायसी मध्ये चूक झाली आहे त्यांची फेड तर पडताळणी निर्देश आले आहेत. आता अंगणवाडी सेविका या महिलांच्या घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत. यातून ज्या महिला खरंच पात्र ठरतील त्यांचा लाभ सुरू ठेवला जाणार आहे. दरम्यान लाखो महिलांचे अर्ज या ठिकाणी बघितलं असेल बाद झालेला आहे. त्यातील अनेक महिला पात्र असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पात्र महिलांना नीट वाचा, मी बोलत नाहीये, हे तुम्ही सगळं जाऊन साम टीव्हीवर तुम्ही बघू शकता. या ठिकाणी हे वाचा, या ठिकाणी हे वाचा, साम टीव्हीची बातमी तुमच्या समोर आहे, नीट वाचा. यामुळेच पात्र महिलांना 3 महिन्याचे पैसे एकत्र येऊ शकतात. बघा लाडकी 3 महिन्याचे म्हणजे पात्र महिला कोणत्या, जर तुमची पडताळणी झाली असेल, पडताळणीमध्ये तुम्ही पात्र ठरलात तर तुम्हाला 3 महिन्याचे पैसे मिळू शकतात. तर लाडक्या ताईंनो, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला 17वा 18वा हप्ता भेटला नसेल कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगा. आणि तुमच्या घरी कुणी अंगणवाडी सेविका आलत्या का, नसतील आल्या, पटपट जाऊन आपल्या अंगणवाडी सेविकाला जवळच्या भेटून या आणि तुमची पडताळणी करून घ्या. पडताळणी झाली तर 3 हप्ते ह्या निवडणुकीच्या वाऱ्यामध्ये तुम्हाला हप्ते भेटून जातील. त्याच्यामुळे सर्वांनी पटपट लवकर पडताळणी करून घ्यायची आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.